तर महाराष्ट्रामध्ये नव्या सरकारच्या स्थापनेबद्दल सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चाललाय। अलीकडेच महायुतीचे नेते दिल्लीत अमित शहांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर बैठकीच्या दुसऱ्या दिवशी काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातल्या त्यांच्या दरे या गावी गेलेत। अशातच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या आगामी निर्णयाबद्दल संकेत देणारं एक वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री शिंदे यांना जेव्हा एखाद्या मोठ्या निर्णयावरती विचार विनिमय करायचा असतो तेव्हा ते आपल्या गावी जातात आणि संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील असं शिरसाट म्हणाले। त्यामुळे एकनाथ शिंदे कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सीएम साहब ऐसी जो भी राजकीय पेच प्रसंग आता है या तो उनको लगता है कि अपने को सोचने के लिए वक्त चाहिए तो वो उनका गांव को प्रायोरिटी देते हैं। दरेगांव जाते हैं, वहाँ ना उनका मोबाइल लगता है ना कुछ लगता है। एक आराम से एक बड़ा निर्णय लेने का रहा तो हमेशा वो दरेगांव गए हैं। शायद आज वो गए हैं, कल शाम तक कुछ तो निर्णय वो लेंगे जरूर। तर शिवसेनेनं अर्थमंत्रीपदावरती दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्थमंत्रीपदाकरता शिवसेनेकडनं 2 नावं चर्चेत आहेत, उदय सामंत आणि दीपक केसरकर। या दोघांची नावं अर्थमंत्रीपदाकरता चर्चेत आहेत। अर्थ राज्यमंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी काम पाहिलेलं आहे, तर उद्योग विभागाची धुरा उदय सामंत यांनी सांभाळलेली आहे। शिवसेनेचा अर्थ खात्यावरती दावा केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि अर्थमंत्रीपदाकरता 2 नावं शिवसेनेकडून समोर आलेली आहेत। उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहेत अर्थमंत्रीपदाकरता असं सूत्रांकडून कळतंय। अर्थ राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे दीपक केसरकर यांनी, मात्र आणि उदय सामंत यांनी उद्योग मंत्रालयाचा कारभार पाहिलेला आहे आणि ही 2 नावं आता समोर येत आहेत अर्थमंत्रीपदासाठी। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, आता वेगवेगळ्या मंत्रिपदाकरता सुद्धा आता दावे केले जात आहेत महायुती सरकारमध्ये, तर अर्थमंत्रीपदासंदर्भात काय कळतंय? दिल्लीला जी बैठक झाली होती 2 दिवसांपूर्वी, त्या बैठकीमध्ये देखील शिवसेनेकडून हा मुद्दा उपस्थित केला गेला होता आणि या खात्याबाबत चर्चा करण्यात आली होती। अर्थ खातं जे आहे हे खातं शिवसेनेमध्ये सांभाळण्याकरता अनेक सक्षम मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यामुळे ते खातं आम्हाला द्यावं अशी मागणी केली होती। अर्थात त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता प्रेशर टॅक्टिक म्हणून असतील किंवा जी मागणी म्हणून असेल, पण ही मागणी जी आहे ती शिवसेनेकडून केली गेलेली असं अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। याकरता 2 नावांची चर्चा आहे, ते म्हणजे उदय सामंत आणि दीपक केसरकर। दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीच्या काळात देखील आणि आता या महायुती सरकारमध्ये देखील त्यांनी अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहिलेलं आहे। तर उदय सामंत यांचा उद्योग विभाग आहे त्यातला एकंदर जो कारभार आहे सर्व आणि त्यांची संपूर्ण उच्च शिक्षित असलेले व्यक्ती म्हणून किंवा सर्वात प्रभावी आमदार म्हणून शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं, तर त्यांना देखील अर्थमंत्री म्हणून पद द्यावं अशी देखील चर्चा आहे। ह्याला आणखीन एक राजकीय किनारा आहे, ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस शिवसेना होती त्यावेळेस तिथं अनेक जे आमदार शिवसेने त्यांनी हीच गोष्ट तक्रार केली होती आणि त्यांच्या बंडामागचं आणखी प्रमुख एक कारण होतं, ते म्हणजे की अजित पवार अर्थमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते फंड देत नव्हते आमदारांना, आर्थिक कोंडी केली जात होती। अजित, त्यामुळे आता महायुतीच्या या नव्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद कुणाला मिळणार याकडे तर सगळ्यांचं लक्ष आहेच, मात्र दावे केले जात आहेत ही मोठी बातमी।